अनबिलीवेबल. अर्थात त्यामुळे माझा स्टँड अजिबातच बदलत नाही मिस्टर शास्त्री. उलट तो आणखीनच पक्का होतो. तुमच्या आजीच्या चेहऱ्याशी इतकं साम्य असल्यामुळेच कदाचित मिसेस शास्त्रींना असं वाटत असावं की आदिनाथा. आजोबा या. आलास का रे? कसा आहेस रे बाळा? मी बरा आहे. आजोबा हे डॉक्टर सामंत शुभ्राची ट्रीटमेंट करतायत. एक्सक्यूज मी डॉक्टर. हे माझे आजोबा. श्रीराम. श्रीराम. काय झालं आजोबा? एक चक्र पूर्ण झालं. म्हणजे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. हे सगळं पुन्हा माझ्या डोळ्यांना दिसेल. चला बाबा, जेवायला येताय ना? का तुमचं ताट इथेच आणू मी? मला जेवायचं नाहीये. जेवायचं नाही म्हणजे काय? अहो तुम्ही सकाळी आज नाश्ताही नाही केला धड. आईंनी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं वांग्याचं भरीत केलंय. मला काहीही नकोय. असं काय करता बाबा? 2 घास खाऊन घ्या ना. गरम गरम पोळी आणू तुमच्यासाठी तूप टाकून, तुम्हाला आवडते तशी. शुभ्रा, मी लहान मूल नाहीये बाबा पुता करायला. त्यात लहान असायची काय गरज आहे? आजही मला असं कोणी केलं तर मला आवडेल. तुम्हाला माहितीये बाबा, या बाबतीत मी माईला लहानपणी खूप त्रास दिलाय. ती घरभर ताट घेऊन माझ्या मागे फिरायची आणि मी पुढे पळायचे. मग हळूहळू काऊचिवच्या गोष्टी सुरू व्हायच्या. मग कुठे तिच्यावर उपकार केल्यासारखं मी तोंड उघडायचे. ज्या वयात मी नातवंडांची समजूत करायची, त्यावेळेत तुलाही माझ्यासाठी करायला लागते.
शुभ्रा तुझा आहे तू, माझ्या मागे स्वतःचा वेळ वाया घालवू नकोस. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मी जसं आहे तसं मला राहू द्या. कसे आहात तुम्ही बाबा? मी सांगू? स्वतःच्या हातानं, स्वतःच्या कर्तृत्वानं घडलेला एक माणूस. वसईसारख्या छोट्याशा गावात राहणारा, पण त्याच्यात जिद्द अफाट होती आणि मनात विश्वास जबरदस्त. मुंबईला आल्यावर तो कॉलेजात शिकायला लागला. शिकता शिकताच नोकरी केली आणि मग हळूहळू तो स्वतः शिकवायला लागला. वेड होतं ते त्याचं शिकवणं. पत्र्याच्या शेड खाली घामानं भिजून जाईपर्यंत शिकवायचा तो. बसचे 4 आणे वाचवण्यासाठी 5-5 किलोमीटर चालत जायचा. पण आपल्या भावाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन कमवलेले पैसे त्याने एका फटक्यात काढून दिले. मग हळूहळू त्याला यश मिळायला लागलं. पत्र्याची शेड जाऊन बिल्डिंग मधली खोली आली. त्या खोल्यांमधले पंखे जाऊन एसी लागले. तंगड तोडीचे दिवस आता सरले. लोक म्हणायला लागली, अरे बाबा आता गाडी घे. पण माणूस म्हणून तो काडी मात्रही बदलला नाही. जी तत्व उराशी बाळगून सुरुवात केली होती ती शेवटपर्यंत जपली. त्याच्या हाताखालून अनेक विद्यार्थी गेले, मोठमोठे अधिकारी झाले, पण ह्यांनी कधी बढाया मारल्या नाही. तो फक्त शिकवत राहिला. पुढे मुलं मोठी झाली, मोठं घर आलं, सगळे आपापल्या उद्योगाला लागले आणि हा माणूस सतत सगळ्यांच्या पाठी डोंगरासारखा उभा राहिला. आणि तो आजही आहे. आज नाही, ऐकायला खूप छान वाटते ही गोष्ट, पण या गोष्टीमध्ये पुढे काय झालं माहिती? एक दिवस पोलीस आले त्याच्या घरात, त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या आणि त्याला घेऊन गेले. इथे संपते ही गोष्ट आणि हा शेवट काही म्हणावं तितकं गोड नाही. प्रत्येक गोष्टीचा शेवट गोडच असतो बाबा. आणि जर तो गोड नसला तर तो शेवट नसतो. गोष्ट अजून पूर्ण झालेली नाहीये. माझ्यासाठी ती केव्हाच संपली. एकदम बावळट ग ती बाई. तुला सांगते सुलेखा,
मी इतके गुरु बघितले, तितक्या माता बघितल्यात, पण हे असलं ध्यान नाही बाई बघितलं कुठे. अगं मी तिच्या घरी गेले ना तर ही ना पोळ्या लाटत होती. पोळ्या लाटल्या पोळ्या, काय बिघडलं त्यात? वेडी आहेस का ग तू? आध्यात्मिक शक्ती असलेले लोक काय असे पोळ्या लाटत बसतात? अगं जगाच्या कल्याणाची जबाबदारी असते त्यांच्यावर. सतत ध्यान करावं लागतं माहितीये. केवढं मोठं काम आहे अगं. पण ही बाई शी, आपला सगळा वेळ फुकट गेला माहितीये. जाऊ दे बाई, जाऊ दे. पण मी काय म्हणते माहितीये की अगं जा ना दार उघडायला. कमी जाऊ नाही, तुम्ही बसा, मी दार उघडते. अशी काय करते? हाय स्वीटहार्ट. हा कोण? या कोण? हा अभिमान. अभिमान, मी सांगितलं नव्हतं का कुसुमात्या माझा मित्र? कुसुमात्या. अच्छा 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 अच्छा, कुसुमात्या. हो ग्रेट. आयुष्यमान भाऊ. बस बस. तू ओळखतोस काय मला? अहो आपण बोललोय. आपण कधी? फोनवर. हो डार्लिंग डार्लिंग. सुलेखा खूपच बोलत असते तुमच्याबद्दल. हो तशी ती गुणाचीच आहे. तू काय इथं सहज? हा म्हणजे भेटायला सुलेखाला. नेहमी येतोस वाटतं. चहा? दोघं चहा घेणार आहात? हो घेणार घेणार. आलं बिलं घालून घेणार. तोपर्यंत तुझ्या अभिशी जरा गप्पा मारते. चालेल ना रे अभि? माय प्लेजर. सुलेखा, सोपान आजोबा कुठे आहेत? शुभ्रा जेव्हा प्रथम या वाड्यात आली तेव्हाच हा विचार माझ्या मनात आला होता. पण कुठल्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोचण्याची मी घाई केली नाही. म्हणून मी तिची पत्रिका तपासली. म्हणून मी तिच्या माईंशी म्हणजे शुभ्राच्या आईशी बोललो. आता मात्र माझी खात्री पटली की शुभ्रा हा पार्वती वहिनीचा दुसरा जन्म आहे. माफ करा आजोबा, पण माझा तुमच्या बोलण्यावरती काडीचा विश्वास नाही. कारण मुळात माझा पुनर्जन्म ह्या संकल्पनेवरच विश्वास नाही. भगवद्गीतेपासून ते अनेक प्राचीन ग्रंथांनी या संकल्पनेचं समर्थन केलेलं आहे. पण त्याला सायंटिफिक बेस काय आहे? नथिंग. सायंटिफिक बेस. डॉक्टर सामंत, ऊर्जा ही ना निर्माण होते ना विनाश पावते. ती आपलं रूप बदलत असते. हा वैज्ञानिक नियमच आहे नाही का? आपण कुठल्या ऊर्जेबद्दल बोलतोय? का माणसाचा आत्मा हे ऊर्जेचं स्रोत नाही का? आजोबा, आत्मा आहे की नाही
ह्यावरच माझा वाद आहे. पण तरीही समजा 2 मिनिटासाठी मी तुमचं म्हणणं मान्य केलं, तर तुम्हीच मला सांगा, पुनर्जन्म होत असेल तर जगाची लोकसंख्या वाढते कशी? म्हणजे मेलेलीच माणसं जर पुन्हा जन्म घेत असतील तर जगातील लोकसंख्या ही ढोबळमानाने तीच राहायला हवी, नाही का आजोबा? डॉक्टर सामंत, जीव मात्र अनेक योन्यांमधून प्रवास करत असतो. कधी तो माणूस असतो, कधी पक्षी, कधी चतुष्पाद. माणसांची संख्या वाढत चालली हो, पण जगातल्या अनेक प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जाती जमाती नष्ट होत चालल्या, लोप पावत चालल्या. आपल्या नकळतच सृष्टी हा समतोल सांभाळत असते, नाही का? अच्छा, याचाच असा अर्थ होतो की जर जगातील गेंड्यांची संख्या कमी झाली असेल आणि माणसांची वाढली असेल तर अनेक गेंड्यांची माणसं झाली. हल्लीच्या राजकारण्यांवर जर चौकस नजर टाकली तर आपली खात्री पटेल, नाही का? तुम्ही विषय बदलताय आजोबा. हो का? चुकलंच माझं. डॉक्टर सामंत, माझं एवढंच म्हणणं आहे की जीव नष्ट होत नाही, फक्त रूप बदलतो. माझा तर्क तुम्ही मान्य करावा असा माझा आग्रह नाही, पण तुमच्या इथे येण्यानं माझी मात्र मनोमन खात्री पटली आहे. माझा काय संबंध? श्रीरंग रानडे हे नाव ओळखीचं वाटतंय तुम्हाला? नाही, अशा नावाच्या कुठच्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. आदिनाथानं तुम्हाला वाड्याच्या ज्या तसबिरी दाखवल्या त्या तसबिरी, ज्या पार्वती बहिणीची तसबीर तुम्ही चित्रवत पाहत होता ती तसबीर, या सर्व तसबिरी काढणाऱ्या माणसाचं नाव श्रीरंग रानडे. त्याला जर तुम्हाला भेटायचं असेल तर तिथे एक आरसा आहे, त्याच्या समोर जाऊन उभे राहा, तिथे तुम्हाला भेटेल श्रीरंग रानडे.